नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे. तर तुम्ही कसे आहात? सर्वजण चांगले असाल अशी मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आज दिवसभर पाऊस पडतोय आणि असंच आमची आज परवा एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे साहेब आले होते. आपल्या सेक्टर नंबर 12मध्ये त्यांनी या सेक्टर नंबर 12मध्ये व्हिजिट केलं. जवळपास इथं 20,000 लोक या 45 बिल्डिंगमध्ये जवळपास राहतात. मित्र, पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. सतत कालपासून सततधार पाऊस पडतोय. ते बघा, वेग सारखाच आहे. क्वचितच थोडासा पाऊस थांबतो, नाहीतर पाऊस हा कंटिन्यू सतत येत आहे. हे बघा, हा पाऊस पडतोय. आणि ही आमची छोटीशी गॅलरी तुम्हाला यापूर्वी पण दाखवलेली आहेच. म्हणजे आजूबाजूला हा MIDCचा एरिया आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या काय काय अडचणी आहेत. सेक्टर नंबर 12 झालेला आहे खरं, परंतु त्यांना ॲक्च्युली काय काय अडचणी आहेत तर याची चौकशी करायला कार्तिक लांडगे साहेब आपल्या सेक्टर नंबर 12मध्ये आवर्जून आले होते. आणि त्यांनी सर्व पाहणी केली. त्यांनी लोकांना विचारले त्यांचे काही प्रश्न आहेत का, तर लोकांनी देखील सांगितलं. तर 45 बिल्डिंगला प्रत्येक ठिकाणी जे सिक्युरिटी आहेत तर सिक्युरिटी गार्डला एक सिक्युरिटी केबिन याची लोकांनी मागणी केली. त्याचबरोबर या जेवढे प्लॉट आहेत 45 बिल्डिंग्समध्ये जेवढे काही प्लॉट येतात त्या प्लॉटसाठी लोकांनी बोरच्या पाण्याची मागणी केली. कारण हे जे पाणी आहे हे कुठल्या तरी धरणावरचं किंवा नदीचं पाणी आपल्याला हे सप्लाय होत आहे आणि याचा TDS पण खूप जास्त आहे. त्याच कारणास्तव कधी कधी पाणी पण नसतं किंवा वरती 11-12 मजल्यावरती पाणी वरती जात नाही. तर या कारणास्तव लोकांनी या ठिकाणी बोरची मागणी केली आणि तीही लोकांनी मागणी लावून धरली हे पाहिजे म्हणून. तसेच आपल्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये जनरेटर आहे तर त्याला कवर नाही आहे, तर त्या कवरची देखील मागणी केली. तसेच प्रत्येक बिल्डिंगमध्ये जे म्हणजे वाहने जोरात जाऊ नये, कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये, तो टाळावा यासाठी गतिरोधक म्हणून त्याचे प्लास्टिकचे जे गतिरोधक आहेत तर त्याची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर बाजूला जे कंपाऊंड आहे, कंपाऊंडची उंची फारच लहान आहे तर ते उंच करून मिळावेत यासाठी देखील मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्या प्रत्येक बिल्डिंगला एक चांगले दर्जाचे जे कॅमेरे आहेत की ते कॅमेरा देण्यात यावेत किंवा ते कॅमेरे असावेत, जेणेकरून इन फ्युचरमध्ये काही घटना घडली, काही किंवा घटना घडू नये त्याची काळजी घेण्याकरता कॅमेराची मागणी केलेली आहे. तसेच या सेक्टर नंबर 12मध्ये कुठेही मंदिर नाही आहे, तर तेव्हा सर्व धर्माच्या लोकांसाठी या ठिकाणी एका मंदिराची लोकांनी मागणी केली. त्याचबरोबर या गार्डनमध्ये ओपन जिमची देखील मागणी केलेली आहे. तसेच याचबरोबर या सेक्टर नंबर 12च्या बाजूला येथे आपल्या जवळपास मुलांना मराठी इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश मिडियम ही शाळा जवळपास असावी ही देखील मागणी केलेली आहे. तसेच या ठिकाणी जे सेक्टर नंबर 12 जे बिल्डिंग आहेत त्याच्या बाहेर बसण्याकरता आपण पाहिलं तर बरेच काही वृद्ध व्यक्ती असतात किंवा काही वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना बसण्याकरता बेंच असावेत असे म्हणून लोकांनी मागणी केली. तर मित्र हो, यातल्या आणि तसेच बाहेर जे कमान आहे, बाहेर जे कमान, तर त्या कमानच्या दोन म्हणजे मुख्य जो प्रवेशद्वार आहे तिथे 2 ठिकाणी कमानी 2 करावेत अशी मागणी केली. तर या बऱ्याच काही मागण्या केल्या गेल्या. त्यामध्ये फक्त 60 ते 70% मागण्या या मान्य करण्यात आल्या आणि ते आता हळूहळू त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर ते टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण करणार आहेत. तसेच या ठिकाणी बाजूला दवाखान्याची मागणी, जिमची मागणी, अशा बऱ्याच काही लोकांनी मागण्या प्रत्येक बिल्डिंगने प्रत्येक ठिकाणी अनेक वेगळ्या प्रकारे मागण्या केल्या होत्या. तर कार्तिक लांडगे साहेबांनी यापैकी जवळपास 70% मागण्या या करण्यासारख्या आहेत आणि त्याने करण्याचं मान्य केलं. तसेच PMRDला म्हणजे या लोकांच्या वतीने PMRD कडून काही जर कामं करून घ्यायचे असेल तर ते आपण त्यांना सहकार्य करू, त्यांनी असं त्यांना सांगितलेलं आहे. तर असं हे कालच्या मीटिंगमधले मुद्दे तुम्हाला मी सांगितले. अशा प्रकारे हे सेक्टर नंबर 12मध्ये अशा प्रकारे डेव्हलपिंग नवीन होत आहे, इम्प्रूव्हमेंट होत आहे. तर चला आता मित्रांनो नाश्ता करूया आज संडेचं. तर आरोग्य चल बाळ बसूया, आपण नाश्ता करूया.
आणि आज आहे संडे. होणार हो, आज संडे असल्यामुळे आज आरोहीची खूप मज्जा आहे. चला मित्र हो, आज थोडंसं वेगळं केलेलं आहे. आरोहीच्या मम्मीने इथे आहे ब्रेड आणि चहा, ब्लॅक टी आणि हे लादी पाव असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि ह्या ब्रेड पावला तव्याच्या वर थोडंसं भाजून घेतलेलं आहे. बघूया थोडंसं वेगळाच आपलं हे ब्रेकफास्ट नाश्ता करणार आहोत. ठीक आहे. या सेक्टर नंबर 12मध्ये एका मध्यम स्वरूपात सतत पाऊस पडत आहे. आणि तुम्ही हे सध्याचं जे वातावरण आहे ते मी बघू शकता की कशा प्रकारे पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर देखील लोकांची गर्दी फारच कमी दिसते. अतिशय तुरळक लोक बाहेर पडून जे काही आवश्यक ज्या वस्तू आहेत ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आज संडे असल्यामुळे सुद्धा बरेच लोक आपापल्या घरी थांबून आहेत. कारण सध्याला वातावरणात काय बदल होईल हे सांगू शकत नाही. नद्यांना पूर वगैरे येऊ शकतो किंवा प्रवास करताना देखील त्या अडचणीला त्यांना सामोरं जावं लागेल. तर लोकांना हे देखील माहीत आहे. आणि काही ठिकाणी जीवन आपलं सुरळीत चालू असलेलं पण दिसेल. तर आता आमच्या ह्या बिल्डिंगची कमान आहे A6 सिद्धगड. या कमानीमधून आम्ही एंट्री करत आहोत आमच्या फ्लॅटकडे जाण्यासाठी. याचं आमची ही सिद्धगड नावाची बिल्डिंग आहे. आणि इथं समोर आमची आरोही पुढे पुढे जात आहे आणि मी आरोहीच्या मागे आहे. तर पाऊस त्याला पण आरोहीला पण बाहेर यायचं होतं पावसामध्ये हा पाऊस बघण्यासाठी. तर आम्ही दोघं पण छत्री घेऊन बाहेर पडलो आणि दुकानातून काही साहित्य आवश्यक असे वस्तू घेतल्या आणि पुन्हा आम्ही बिल्डिंगच्या आतमध्ये प्रवेश केला. आता आरोहीने लिफ्टमध्ये जे बटन ऑन करून माझी वाट बघत आहे आरोही. चला मी देखील माझ्या मित्रांना बोलून आतमध्ये प्रवेश करतो. आता आम्ही चाललो आहे 11 मध्येवरती आरोही आणि मी. आणि आम्ही या दुकानातून थोडंसं दूध, ब्रेड आणि आरोहीला हे काय घेतलंस तू? बालाजी वेपर्स घेतलेले आणि किटकॅट घेतलेले 10 रुपयाची चिप्स. तर आज आहे संडे, आरोहीला सुट्टी आहे आज. त्यामुळे आज निवांत थोडंसं एन्जॉय करूया आज. ओके चला. आलेला आहे आपला 11 मजला आणि इथे मात्र पाणी भरपूर साठलेलं आहे इकडे दोन्ही बाजूला. हे बघा. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाय झाला पाहिजे. यासाठी आत्ताच मी ह्या बिल्डिंगच्या अध्यक्षांना बोललो आहे. तर ते हे बोलले की आपण याच्यावरती लवकरच काहीतरी उपाय निर्णय करूया. तर बघूया. तर आता फायनली तर आम्ही घरी पोचलो आहे. आरोही टुडे इज संडे एंड शी इज एंजॉयिंग. टेक दिस. पढ़ाई करना है. अरे वो जो कल का जो था उसको हम पूरा करेंगे टुडे. ओके बाद में करेंगे. क्यों? मैंने तूने अब तक कुछ नहाया नहीं है, ब्रश नहीं किया? हाँ, डिड नॉट यू ब्रश योर टीथ? क्योंकि मैंने सुबह जल्दी. दिस इज नॉट गुड. Go and brush your teeth immediately. Then come here. Let's we study here. Okay? तर मित्रांनो आज आहे पाऊस जास्त. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या पहिल्यांदा तुमच्या युट्यूबला आमचं नोटिफिकेशन ताबडतोब पोहोचेल. तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा आणि
नेहमी लाईफमध्ये हॅपी राहा. भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. वर सर्वांना बाय. आता आम्ही नंतर गार्डन बाय बाय. हम स्टडी करतात.